नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पितराचा 15वडा चालू झालेला आहे आणि अशातच आपण पितृदोष जाण्यासाठी किंवा पितृदोष लागू नये म्हणून आपण खूप सारे उपाय करत असतो. त्यामध्ये अजून एक असा उपाय केल्याने तुमच्या घरी अचानक धनलाभ होऊ शकतो. हा खूप प्रभावशाली उपाय आहे आणि खूप लोकांनी हा उपाय केलेला आहे. त्यामुळे तुम्हीही हा उपाय करून नक्की बघा. तुमच्याही जीवनामध्ये अचानक धनलाभ होईल. तुमच्याही पित्र अचानक तुम्हाला असा आशीर्वाद देतील की त्यामुळे तुमच्याही जीवनात सुख समृद्धी आणि समाधान नांदेल आणि तुमच्या घरात पैशाची बरसात होईल. हा उपाय केल्याने अनेकांचे जीवन बदलले आहे. तुम्हीही तुमच्या पित्रांना कधीही नाराज करू नका. दर पित्रवड्यामध्ये किंवा दर अमावस्या पौर्णिमेला हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्याही पित्रांना तुम्ही खुश करून त्यांचे चांगले आशीर्वाद भेटवू शकता. त्यानंतर तुम्ही असे केल्यामुळे तुमच्या मुलांच्या अभ्यासावरती किंवा त्यांच्या शाळेतील प्रगतीवरती खूप परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये खूप प्रगती होऊ शकते. त्यामुळे मी आता तुम्हाला जो उपाय सांगत आहे तो तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला काय करायचं आहे, या पितृ पंधरवड्याच्या शेवटची जी अमावस्या येते त्याला सर्व पितरी अमावस्या असं बोलतात. त्यामध्ये तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचा आहे. त्या भातावरती तुम्हाला 2 चमचे दही टाकायचं आहे. तुम्ही त्या भातामध्ये मीठ टाकायचं नाही आणि असा भात तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून एक दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दीपजवळ तुम्हाला तो भाताची वाटी ठेवून त्या भाताच्या वाटीचा तुम्हाला नैवेद्य तुम्हाला त्या दिव्याला द्यायचा आहे. त्या दिव्याला तुम्ही अक्षदा, फूल आणि हळद कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे. अगरबत्ती ओळायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ अर्पण करायचे आहेत आणि भाताच्या वाटीमध्ये सुद्धा तुम्हाला 2-3 काळे तीळ द्यायचे आहेत. असा उपाय खूप प्रभावशाली आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या घरात नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.